यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकमध्ये BA BCom MA MCom डिप्लोमा कोर्स फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयर यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत। तर यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणताच व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही। तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। मी रिशाद खान आपल्यासाठी नेहमीच अशीच माहिती आणत असतो। ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी गुगलवर सर्च करा YCMOU नाशिक। त्याच्यानंतर इथं पहिली वेबसाईट येईल, या पहिली वेबसाईटवर क्लिक करा। आता बघा इथं युनिव्हर्सिटीची वेबसाईट ओपन झालेली आहे। तर इथं बघा इथं उजव्या साईडला क्लिक हिअर फॉर ॲडमिशन असं टॅब इथे एक ऑप्शन दिलेला आहे। त्या ऑप्शनवरून आपण आपला फॉर्म भरायचा आपल्याला, तर इथे क्लिक करा। आता बघा इथं सगळे ऑप्शन दिलेले आहे। इथं पहिल्या ऑप्शनमध्ये बघा ज्याला ॲग्रिकल्चरमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्याने हा ग्रीन ऑप्शनचा इथं ऑप्शन दिलेला आहे कृषी शिक्षणक्रम। आणि इथं तुम्हाला काही माहिती दिलेली आहे शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता, ते माहिती वाचून घेऊ शकता। त्याच्यानंतर इथं माहिती पुस्तकं दिलेली आहे प्रत्येक अभ्यासक्रमाची, तर इथं तुम्ही प्रत्येक कोर्सची माहिती पुस्तकंसुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता। आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी इथं खाली लिंक दिलेली आहे पहा, तर या लिंकवर आपण क्लिक करून आपला फॉर्म भरू शकतो। तर त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर बघा असा हा वेबसाईट ओपन होईल। आता याच्यानंतर जे विद्यार्थी सेकंड इयरमध्ये किंवा थर्ड इयरमध्ये आहेत तर त्यांनी इथं लॉग इन करून तुमचं फॉर्म भरायचा आहे। तर लॉग इन करायसाठी तुमचं जे 16 अंकी PRN नंबर असते बघा, जे कॉलेजकडून मिळालेला आहे ते नंबर टाका। इथं हा पहिल्या ऑप्शनवर राईट करा आणि इथं 16 अंकी PRN नंबर टाका। त्याच्यानंतर प्रोसीडवर क्लिक करा, त्याच्यानंतर तुमचं फॉर्म ओपन होईल। आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला जर पासवर्ड माहीत नसेल, पासवर्ड विसरला असेल तर इथं फॉरगेट पासवर्डचा ऑप्शन घेऊनसुद्धा तुम्ही तुमचं पासवर्ड बदलू शकता। आणि जे विद्यार्थी नवीन आहे, ज्यांना फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, ज्यांचं आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यासाठी इथं बघा इथं रजिस्टर म्हणून असा ऑप्शन दिलेला आहे। तर या बटनवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घेऊ। आता याच्यामध्ये आपले पर्सनल डिटेल भरायची आहे। त्याच्यामध्ये पहिल्या ऑप्शनमध्ये आपलं पहिलं नाव लिहायचं आहे, त्याच्यानंतर इथं आपलं सरनेम लिहायचं आहे। आता ज्या विद्यार्थ्यांचे 4 नाव किंवा 5 नाव असतील तर त्यांनी इथं सरळ फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाका। त्याच्यानंतर फादरचे नेम टाका। तुम्हाला पुन्हा समोर सर्टिफिकेटवर कसं नाव टाकायचं आहे तो ऑप्शन समोर येते। तर सध्या 3 स्टेपमध्ये नाव टाकायला लागेल, 3ही ऑप्शन कंपल्सरी आहे। ठीक आहे, तर इथं तुमचं नाव, इथं तुमचं सरनेम, त्याच्यानंतर बघा मुलगा मुलगी किंवा वाईफ ह्या तुमचा ऑप्शन घ्यायचा आहे। तुम्ही जर लेडीज असाल तर वाईफ आणि हा डॉटर म्हणजे मुलगीचा ऑप्शन घेता येईल। आणि मुलासाठी हा सन हा ऑप्शन दिलेला आहे। तर याच्यावर क्लिक करा, तुमचं ऑप्शन जे योग्य आहे ते घ्या आणि इथं तुमच्या वडिलाचं नाव टाका। आता त्याच्यानंतर तुमचं आईचं नाव टाका, खाली जन्मतारीख टाका। आता इथं तुमचं जेंडर तुम्हाला ऑप्शन घ्यायचं आहे, ते तुमचं जेंडर निवडून घ्या। त्याच्यानंतर तुमचा इथं मोबाईल नंबर आणि ईमेल ID द्यायची आहे। तर मोबाईल नंबर आणि ईमेल ID एकदम अचूक टाका, कारण की याच्यावर तुम्हाला OTP आणि व्हेरिफिकेशन लिंक येते आणि हा तुमचं ते तुमच्या फॉर्मला हा लिंक होऊन जाते। त्यासाठी तुमचं जे चालू नंबर आणि चालू ईमेल ID आहे तोच इथं टाका आणि स्पेलिंग वगैरे बरोबर टाकून घ्या। खाली कन्फर्ममध्ये बी तेच नंबर टाका आणि इथं खाली ईमेल ID टाकून घ्या। बघा सर्व माहिती टाईप करणं झाल्यानंतर इथं ॲक्सेप्ट बटन आहे, ॲक्सेप्ट बटनवर क्लिक करा। आता तुम्हाला ही सर्व इथं माहिती येणार, ही माहिती पूर्णतः एकदा वाचून घ्या। माहिती वाचल्यानंतर इथं खाली एक ऑप्शन आहे की मी सर्व माहिती वाचली आहे आणि मला सर्व ITO मंजूर आहेत असं ते ऑप्शन आहे, तिथे राईट करा। त्याच्यानंतर तर ॲग्री बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे समोर। आता रजिस्टर बटनावर क्लिक करा। बघा आता याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळाला आहे, हा युजर ID म्हणून असते तुमचा, तर हे लिहून घ्या। हा याचा तुम्हाला मेसेजसुद्धा येईल, ठीक आहे। आणि खाली आता तुम्हाला एक मोबाईलवर एक OTP आला असेल, तो OTP तर तुम्हाला टाकायचा आहे मोबाईल नंबरवरला। त्याच्यानंतर व्हेरीफाय बटनावर क्लिक करा। आता तुमचं मोबाईल व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं आहे। याच्यानंतर तुम्हाला ईमेल व्हेरिफिकेशन करायचं आहे। तर आता तुमची ईमेल ID उघडा, त्याच्यामध्ये तुम्हाला एक लिंक आली असेल, तर पहा इथं एक ईमेल आलेला आहे आपल्याला। तर हा ईमेल ओपन करायचा आपल्याला। त्याच्यामध्ये हा एक लिंक दिलेली आहे पहा, या लिंकवर आपल्याला क्लिक करून पासवर्ड सेट करायचा आहे। तर या लिंकवर क्लिक करा, ठीक आहे। क्लिक केल्यावर असा ऑप्शन आपला हे वेब पेज ओपन होईल। आता इथं प्रोसीड टू एंटर न्यू पासवर्ड, इथं आपल्याला नवीन पासवर्ड ठेवायचा आहे। आता तुमचं पासवर्ड ठेवून घ्या। आता पासवर्ड हे खाली दिलेल्या नुसार असलं पाहिजे,
काही अक्षर कॅपिटल, काही स्मॉल, काही सिम्बॉल्स आणि काही न्यूमरिक्स अशा प्रकारचा तुमचा पासवर्ड असला पाहिजे. मिनिमम 8 कॅरेक्टर्स पाहिजे. तो त्यानुसार तुमचा पासवर्ड बनवा आणि लिहून घ्या, नोट करून घ्या. त्याच्यानंतर सेट पासवर्डवर क्लिक करा. त्याच्यानंतर बघा आता तो युजरनेम तुम्हाला इथं टाकून आणि तो पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे. आपल्याला मिळालेला युजरनेम आणि पासवर्ड तुम्ही जे सेट केला होता ते टाका आणि लॉग इन बटनवर क्लिक करा. बघा आता इथे तुमची पूर्ण प्रोफाईल पूर्ण फॉर्म ओपन होईल. तर इथून जे विद्यार्थी नवीन आहेत, फर्स्ट इयरमध्ये आहेत, त्यांना तुमचा आधी प्रोफाईल भरायची आहे. तुम्हाला तुमची पूर्ण प्रोफाईल क्रिएट करायची आहे. त्यामध्ये तुमची पर्सनल डिटेल, ॲड्रेस, शिक्षण, तुमचा रिझर्वेशन म्हणजे आरक्षण, फोटो साईन आणि कॉन्टॅक्ट डिटेल द्यायचे आहे. आणि जे विद्यार्थी सेकंड इयर किंवा थर्ड इयरसाठी फॉर्म भरणार आहेत, ज्यांची आधी लॉग इन केलेली आहे, तर इथं बघा डायरेक्ट अप्लाय ऑनलाईनचा ऑप्शन येईल. तर त्यांना तिथं जाऊन क्लिक करायचं आहे. तर आधी आपण हे जे फर्स्ट इयरवाले आहे त्यांच्यासाठी आपण तिथं प्रोफाईल क्रिएट करून घेऊ. तिथं फिल प्रोफाईलवर बटनवर क्लिक करून प्रोफाईल तयार करून घेऊ. आता बघा त्याच्यामध्ये या माहिती ऑटोमॅटिक आलेली आहे, आपण रजिस्ट्रेशनमध्ये भरलेली. आता इथं खाली बघायचं तुमचं आईचं नाव मराठीमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा खाली इथं आपल्याला पूर्ण नाव आलेलं आहे. आता हे पूर्ण नाव तुम्हाला जसं तुमच्या सर्टिफिकेटवर प्रिंट पाहिजे आहे ते तुम्ही इथून एडिट करून तसं घेऊ शकता. कोणाचे 4 नाव असतात, कोणाचे 5 नाव असतात, ते तुम्ही मार्कशीटनुसार तुमच्यानुसार करू शकता. त्याच्यानंतर खाली तोच तुमचं पूर्ण नाव जसं तुम्ही लिहिलेलं आहे तेच मराठीमध्ये इथं लिहायचं आहे. हेच नाव तुमच्या डिग्री सर्टिफिकेट आणि मार्कशीटवर येणार आहे. आता त्यानंतर इथं तुमची डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिक आलेली आहे. इथं तुमचं जन्म ठिकाण टाका. त्याच्यानंतर इथं तुमचं मॅरिटल स्टेटस अनमॅरिड आहे की मॅरिड ते टाका. इथं समोर तुमची मदर टंग टाकायची आहे. ते तुमची TCवर पाहून काय दिलेली आहे ते. त्याच्यानंतर इथं तुमचा धर्म टाका. आता खाली इथं सिटिझनशिप इंडिया ऑटोमॅटिक येईल. डोमिसाईल ऑफ स्टेट महाराष्ट्र येईल. तुमचा दुसरा असेल तर तुम्ही इथे बदलू शकता. त्याच्यानंतर इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आता बघा याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे EBC ID. ही कंपल्सरी आता युनिव्हर्सिटीने केलेली आहे. तर तुम्हाला आधी EBC ID बनवायला लागेल. त्यासाठी तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही. तर इथं बघा समोर इथे एक लिंक दिलेली आहे डिजिलॉकरची EBC ID तयार करायसाठी. तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला एक ID बनवायची आहे EBC ID. तर इथं क्लिक करून घ्या. आता बघा ज्या विद्यार्थ्यांनी डिजिलॉकरचा अकाउंट बनवलेला आहे तर त्यांना यासाठी साईनअप करायची गरज नाही, रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. त्यांनी इथं साइन इन खालीचा ऑप्शन दिलेला आहे. इथून साइन इन करून तुमचा मोबाईल नंबर आणि OTP टाकून आधार नंबर टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. आणि जे नवीन आहेत त्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर आता नवीन रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं जनरेट OTPवर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला OTP याच्यामध्ये टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर इथं तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली जन्मतारीख तुमची इथं लिहायची आहे. त्याच्यानंतर इथं जेंडर लिहायचं आहे तुमचं मेल फिमेल. त्याच्यानंतर तुम्हाला एक युजर नेम इथं सेट करायचं आहे. कोणतेही एक युजर नेम सेट करा. आणि तुम्हाला एक डिजिलॉकरसाठी एक पिन सेट करायचा आहे 6 अंकी. तो पिन सेट करा आणि पिन लक्षात असू द्या. ते तुम्हाला पुन्हा लॉग इन करण्यासाठी कामी येते. तो युजर नेम आणि तो पासवर्ड लिहून घ्या. त्याच्यानंतर आय कन्सेंट ऑप्शनवर क्लिक करून इथं तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुमची ID तयार होईल. त्याच्यानंतर तुम्हाला साइन इन करायचं आहे परत वापस. तर इथं साइन इनचा ऑप्शन तुम्हाला जर सापडत नसेल तर इथं आपल्या या टॅबवर येऊन पुन्हा डिजिलॉकरच्या ऑप्शनमध्ये जाऊ शकता. इथं खाली दिलेलं असते. आता तुम्ही जे युजरनेम आणि पासवर्ड सेट केला होता तुम्ही युजरनेम आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तिथे युजरनेम आणि इथं पासवर्ड टाका. त्याच्यानंतर इथं आय कन्सेंटवर क्लिक करा. हे ऑप्शन म्हणून तुम्ही लॉग इन करू शकता किंवा मोबाईल नंबर टाकून बी इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर पासवर्ड अजून तुम्हाला माहीत नाही असेल, जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना ज्यांचं लॉग इन बनवलेलं आहे तर त्यांनी पिनलेस ऑथेंटिकेशन घेऊन तुम्ही मोबाईलच्या OTPवरून साईन करू शकता. त्यासाठी इथं मोबाईल नंबर टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर पिनलेस ऑथेंटिकेशनवर क्लिक करून इथं एक तुम्हाला खाली दोन्ही जागी राईट करायचं आहे आणि साइन इनवर क्लिक करायचं आहे. साइन इन केल्यानंतर तुमच्या मोबाईल आधार लिंकला मोबाईल असलेला ते तुमच्या नंबरवर इथं तर OTP जाईल. तर इथं तुम्हाला ते OTP टाकायचा आहे आणि साइन इन करायचं आहे. आता तुम्हाला एक साईडला एक टॅब उघडायचा आहे आणि इथं टाईप करायचं आहे EBC ID. गुगलवर सर्च करा. हा ऑप्शन पहिला ऑप्शन घ्यायचा आहे तुम्हाला. आता EBC IDची वेबसाईट ओपन झालेली आहे. तिथं आपल्याला इथं उजव्या साईडला जे माय अकाउंट आहे इथं जे बाण आहे ते क्लिक करायचं आहे. तिथं स्टुडंटचा ऑप्शन दिलेला आहे. तिथं आपल्याला स्टुडंट हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर इथं असं एक कन्सेप्ट विचारला जाईल. तर इथं तुम्हाला खाली इथं वरेस या ऑप्शन येतील. त्याच्यानंतर तुम्हाला खाली बदल करायचा आहे पर्पोजमध्ये. हा EBC ID तुम्हाला कशासाठी पाहिजे आहे
इथं एज्युकेशन ऑप्शन आहे बघा, एज्युकेशनल इथं क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि इथं ऑल ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता हे झाल्यानंतर तुमची ईमेल आय डी, तुमची EBC आय डी तुमच्या समोर होईल. हे EBC आय डी नोट करून घ्या आणि तो EBC आय डी आपल्याला हा इथं फॉर्ममध्ये आपल्याला टाकायचा आहे. तो आय डी टाकून घ्या. आता त्याच्यानंतर तुमच्याकडे वोटर आय डी असेल तर इथं येस करा. येस करून वोटर आय डीचा नंबर टाकायचा आहे. नसेल तर नाही टाका. त्याच्यानंतर पॅन कार्ड असेल तर पॅन कार्डचा नंबर टाका. तुमच्या शिक्षणामध्ये गॅप असेल तर किती वर्ष गॅप आहे तर तो टाकायचा आहे तुम्हाला. आणि पॅन कार्ड तुमच्याकडे नसेल तरी असं ब्लँक सोडू शकता. त्याच्यानंतर बघा खाली तर तुम्हाला राईट क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड. आता इथं तुम्हाला पूर्ण ॲड्रेस भरायचा आहे. तुमचं गाव, तालुका, जिल्हा सगळं टाकायचं आहे. तुम्ही शहरी भागात राहता की ग्रामीणमध्ये ते पूर्ण टाकून घ्या. तुमचं सिटी, तालुका आणि पिनकोड टाकून घ्या. पूर्ण ॲड्रेस टाकल्यानंतर इथं तुमचं परमनंट ॲड्रेस आणि कम्युनिकेशन ॲड्रेस सेम असेल तर इथं राईट करू शकता. नसेल तर इथं तुम्हाला मॅन्युअली टाकायचं आहे. असेल तर इथं राईट करा. ऑटोमॅटिक सेव्ह होऊन जाईल आणि सेव्ह बटनावर क्लिक. त्याच्यानंतर बघा इथं तुमची शैक्षणिक डिटेल भरायचे आहे. तुम्ही 10वी 12वी ग्रॅज्युएशन काय पास आहात ते सगळे इथं तुम्हाला टाकायचं आहे. तर आधी आपण 10वीचा टाकू. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन बघा तुमचं 10वीकडून झाली आहे तो स्टेट निवडायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं बोर्ड निवडायचं आहे. CBSE की महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा अदर असेल तर ते लिस्टमध्ये आहे, त्याच्यातून निवडू शकता. इथं 10वीच्या शाळेचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही 10वी कधी पास झालेला ते डेट टाकायची आहे तुम्हाला, महिना आणि वर्ष. त्याच्यानंतर तुमचं इथं 10वीचा रोल नंबर टाकायचा. इथं मार्कशीटचा नंबर टाकायचा आहे. 10वीच्या मार्कशीटवर नंबर असतो तो नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचे मार्क टाकायचे आहे. तुम्हाला किती मार्क मिळाले आहेत ते. त्याच्यानंतर सेव्ह करा. आता त्याच्यानंतर तुम्हाला तुमची 12वीची डिटेल लिहायची आहे. सेम जसं आपण 10वीची डिटेल भरली तसंच 12वीची डिटेल भरून घ्या. बोर्डाचं नाव, शाळेचं नाव, तुमचे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स किंवा कोणतं इतर फील्डमध्ये झाले असेल तो निवडा. ते शाळेचं नाव टाका. त्याच्यानंतर खाली तुम्हाला रिझल्ट स्टेटस टाकायचा आहे. पास, वेटेड आहे किंवा फेल आहे ते. त्याच्यानंतर तुम्हाला रोल नंबर टाकायचा आहे 12वीचा. अटेम्प्ट्समध्ये तुम्ही किती वेळेस 12वीची परीक्षा दिली तो अटेम्प्ट टाकायचा आहे. ते 1 वेळ दिली, 2 वेळ दिली ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं रिझल्ट कधी लागलेला आहे, कोणत्या वर्षी तुम्ही पास झालेला आहे तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा मार्कशीटचा नंबर टाकायचा आहे. आता इथं तुम्हाला तसे तुमचे 10वीचे मार्क जसे टाकले तसे इथं 12वीचे मार्क टाकायचे आहे. तुम्ही जर JEE परीक्षा दिली असेल तर इथं तुम्ही त्याचा रोल नंबर टाकू शकता. नसेल तर सोडून देऊ शकता, काही आवश्यक नाही. त्याच्यानंतर सेव्ह करा. आता तुमच्याकडे जर अजून डिग्री झालेली असेल, तुम्हाला MA वगैरे ॲडमिशन करायचं असेल तर तुमची इथं डिग्री तुम्हाला टाकायची आहे. यामध्ये ग्रॅज्युएशन डिटेलमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्या युनिव्हर्सिटीतून झालेलं आहे. त्याच्यानंतर शाळेचं नाव, डिग्रीचं नाव, डिग्री लेवल टाकायचं आहे. बॅचलर डिग्री, मास्टर झालेली आहे, BA MA काय झालेली आहे ते. त्याच्यानंतर मेन सब्जेक्ट टाकू शकता, कोणत्या सब्जेक्टमधून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. तसं रिझल्टची डिटेल, रोल नंबर, मार्कशीट नंबर आणि मार्क ते टाकायचं आहे. टाकल्यानंतर सेव्ह करा. त्याच्यानंतर अजून कोणते तुम्ही कोर्स केलेले आहे ते इथं तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर प्रोसीड बटनावर क्लिक करा. आता याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचं सामाजिक आरक्षण टाकायचं आहे. माजी सैनिक आहे किंवा इतर कोणतं सामाजिक आरक्षण आहे तर सगळे ऑप्शन दिलेले आहे. तुमचं योग्य ऑप्शन घ्या आणि नंतर सोडून द्या. त्याच्यानंतर तुमची इथं कॅटेगरी ऑप्शन निवडायचं आहे. तुमची कास्टची कॅटेगरी निवडून घ्या. इथं तुमची कास्ट निवडा. त्याच्यानंतर इथं बघा तुम्हाला अपंग जर असेल तर इथं अपंगाची डिटेल तुम्हाला भरायची आहे. इथं टक्केवारी आणि UIDचा नंबर टाकायचा आहे. नसेल तर नॉट ॲप्लिकेबल केलं. त्याच्यानंतर खाली तुम्हाला तुमच्या पालकाचा व्यवसाय काय आहे ते टाकायचा आहे आणि तुमच्या पालकाचं उत्पन्न टाकायचं आहे. ते झाल्यानंतर एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही कोणता स्पोर्टमध्ये किंवा आर्ट्समध्ये किंवा NCC किंवा योगामध्ये कोणता सर्टिफिकेट कोर्स केलेला आहे तुमचं, तर याची डिटेल तुम्ही इथं देऊ शकता. इथं हे माहिती भरून ॲड ॲक्टिव्हिटीवर क्लिक करू शकता. नसेल तर सरळ सेव्ह अँड प्रोसीड बटनावर क्लिक करा आणि याच्यावर ओके करा. आता इथं तुम्हाला फोटो साईन अपलोड करायची आहे. तर इथं फोटोग्राफरवर आधी क्लिक करून इथं ब्राउज बटनवर ऑप्शनवर क्लिक करा. इथून तुम्हाला फोटो अपलोड करायची आहे. हा फोटो इथून ड्रॅग करून घ्या. ड्रॅग केल्यानंतर इथं क्रॉप बटनवर क्लिक करा आणि अपलोड करा. तसंच सिग्नेचरवर अपलोड करायची आहे. सिग्नेचरवर क्लिक करून पुन्हा ब्राउजमधून तुम्हाला सिग्नेचर घ्यायची आहे. सिग्नेचर तुमचं क्रॉप करता वेळेस चौरसमध्ये थोडंसं स्पेस सोडून क्रॉप करून घ्या, नाहीतर तुम्हाला अपलोड करताना थोडं प्रॉब्लेम येऊ शकते. तर हे ड्रॅग केल्यानंतर इथं क्रॉप करा आणि अपलोड करा. त्याच्यानंतर इथं समोर प्रोसीड बटन आहे. प्रोसीड बटनावर क्लिक करा. आता इथं तुम्हाला तुमची कॉन्टॅक्ट डिटेल द्यायची आहे. तुमचा हा नंबर व्हॉट्सअप आहे का तो नाही, तुम्हाला यस नो इथं करायचा आहे. तुमचा पॅरेंटचा नंबर बी इथं तुम्ही समोर टाकू शकता. पॅरेंटची ईमेल ID, पॅरेंटचा नंबर इथं समोर टाकू शकता किंवा तुमच्याकडे अजून दुसरा अल्टरनेट नंबर आहे तो तुम्ही इथं टाकू शकता. तर इथं व्हॉट्सअपचं जे ऑप्शन आहे इथं हे कंपल्सरी आहे.
तर इथं तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे की नाही ते यस किंवा नो करा आणि सेव्ह बटनवर क्लिक करा. आता बघा तुमची प्रोफाईल आपण भरलेली आहे. एकदा आपल्याला आता प्रोफाईल तुमची कन्फर्म करून घ्यायची आहे. तर इथं कन्फर्म प्रोफाईलवर क्लिक करा. आता बघा हे सर्व ऑप्शन आपल्याला पाहून घ्यायचे आहे. तर एक एक ऑप्शन उघडून हे सर्व डिटेल आपल्याला चेक करून घ्यायची आहे. ते पूर्णपणे चेक करून घ्या. जर याच्यामध्ये दुरुस्ती असेल तर इथं डॅशबोर्डवर यायचं आहे. तर डॅशबोर्ड कोणत्या ऑप्शनमध्ये तुम्हाला बदल करायचा आहे, पर्सनल डिटेल ॲड्रेस, तिथे क्लिक करून बदल करू शकता. जर सर्व बरोबर असल्यास इथं तुम्हाला सगळ्या या ऑप्शनवर क्लिक करायचा, चेक करून घ्यायचा आहे. सर्व बरोबर असल्या इथं खाली ऑप्शनवर राईट करून तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. आता बघा ज्या कोर्ससाठी तुम्हाला अप्लाय करायचा आहे, BA, BCom, MA, MCom किंवा एखादा डिप्लोमा कोर्स, तर इथून तुम्हाला तो सर्च करायचा आहे. बघा इथं सर्व सर्च केल्यानंतर इथं लिस्टमध्ये तो तुमचा कोर्स दिसेल. तर तुमचा योग्य जो कोर्स आहे ते तुम्हाला निवडायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या कोर्सच्या समोर बटन एक आहे अप्लाय म्हणून, तो अप्लाय बटनवर क्लिक करा. इथं एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. तुम्हाला कोणकोणते मार्कशीट अपलोड करावं लागेल आणि तुमच्या त्या कोर्सचा बेस काय आहे ते इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर हा पाहून इथं ॲग्री बटनवर क्लिक करा. आता तुमची जे तुम्ही कोर्स करत आहे ते कोणत्या बेसवर आहे. जर ग्रॅज्युएशन तर असेल तर 12वीची डिटेल तर तुम्हाला घ्यायची आहे, तर 12वीवर क्लिक करायचं आहे. तर ग्रॅज्युएशन वगैरे असेल तर तुम्ही जे BA वगैरे किंवा ग्रॅज्युएशनचं डिटेल ते टाकलेला आहे तो टॅग इथं खाली येईल, तिथं क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. आता बघा तुम्हाला कोणत्या कॉलेजवरून कोणत्या स्टडी सेंटरवर कोणत्या कॉलेजवर तुम्हाला हा कोर्स करायचा आहे, तर सगळे कॉलेजची इथं लिस्ट आहे. तिथं तुम्ही गावाचं नाव टाकून किंवा कॉलेजचं नाव टाकून सर्च बी करू शकता. ठीक आहे. सर्च केल्यानंतर इथं समोर एक सिलेक्टचा ऑप्शन दिलेला आहे, याच्यावर क्लिक करा. आता तुमचं जे कोर्स आहे तर ते तुम्हाला इथं मीडियम येईल. कोणत्या मीडियममधून तुम्हाला कोर्स करायचा असतो ऑप्शन येईल, तुमचा मीडियम निवडा. त्याच्यानंतर तुम्ही फर्स्ट इयर असाल तर इथं सगळे सब्जेक्ट ॲटोमॅटिक येतील. आणि जर सेकंड इयर किंवा थर्ड इयर असेल तर तुम्हाला इतर सब्जेक्ट निवडायचा ऑप्शन येईल. तो तुम्हाला जे सब्जेक्ट घ्यायचे आहे ते निवडून घ्या, त्याला राईट करून घ्या. त्याच्यानंतर प्रोसीड बटनवर क्लिक करा. आता तुमचे सर्व डिटेल इथं तुम्हाला दाखवली जाईल. एकदा चेक करून घ्या तुम्ही कोणत्या कोर्ससाठी ॲडमिशन घेता, स्टडी सेंटर, कॉलेज कोणतं आहे आणि कोणकोणते सब्जेक्ट आहे ते पूर्ण पाहून घ्या. त्याच्यानंतर प्रोसीड बटनवर क्लिक करा. आता याच्यानंतर बघा जे विद्यार्थ्याला स्कॉलरशिपमधून फॉर्म भरायचा आहे तर तिथं ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल आहे ते त्या गटामध्ये जे मोडतात, तर जर स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा असेल तर इथं तुम्ही यस ऑप्शन घेऊ शकता. तो घेतल्यानंतर बघा तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट अपलोड करायला लागतील. हे सर्व डॉक्युमेंट आधी पाहून घ्या तुमच्याकडे आहेत का. असेल तर तुम्ही तो लाभ घेऊ शकता, अन्यथा तुम्ही इथं नो करून तुमचा फॉर्म रेग्युलर फीजमध्ये भरू शकता. ठीक आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही या लिंकवर क्लिक करून सगळी माहिती वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. आता तुम्हाला इथं फीजचा ऑप्शन येईल, इथं रेग्युलर फीजवर क्लिक करा. स्कॉलरशिपचं असेल तर इथं स्कॉलरशिपचं सुद्धा ऑप्शन येईल. त्याच्यानंतर तुमची ऑटोमॅटिक इथं फीज येऊन जाईल. फीज सगळे पाहून घ्या आणि खाली सबमिट बटनवर क्लिक करा. आता बघा तुम्हाला इथं डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. स्कॉलरशिपचा ऑप्शन घेतला असेल तर ते जे लिस्ट होती ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथं राईट करायचे आणि अपलोड करायचे आहे. आणि तुम्ही ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन करायचं असेल तर तुम्हाला 10वी आणि 12वीची आणि तुमच्या TCची इथं तुम्हाला सर्टिफिकेट झेरॉक्स जोडायची आहे. जेव्हा तुम्ही MA किंवा डिप्लोमा कोर्ससाठी जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याला लागणारी सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे जे बी आहे इथं लिस्ट आहे, त्याला तुम्ही राईट करायचं आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. आता इथं अपलोड करायचा ऑप्शन येईल, तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करून घ्या. अपलोड करण्यासाठी इथं समोर ऑप्शन दिलेला आहे, याच्यावर क्लिक करा अपलोडचं. इथं डॉक्युमेंट अपलोडमधून चूज फाईल करा. इथून तुमचे सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. डॉक्युमेंट तुमचे 1 MB मध्ये असले पाहिजे आणि त्याचा फॉर्मॅट JPG किंवा PNG फॉर्ममध्ये असायला पाहिजे. डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर खाली प्रोसीड बटनवर क्लिक करा. आता इथं तुमच्या फॉर्मची पूर्ण डिटेल येईल. इथं तुम्हाला तुमच्या फॉर्मची पेमेंट करायची आहे, तर मेक पेमेंट बटनवर तुम्ही इथं क्लिक करून तुमची पेमेंट करून घेऊ शकता. बघा तिथे क्लिक केल्यानंतर तुमचे सगळं डिटेल येईल. इथं प्रोसीड बटनवर क्लिक करा. त्याच्यानंतर इथं ऑनलाईनचा ऑप्शन दिलेला आहे, ऑनलाईन बटनवर क्लिक करा आणि खाली राईट दिलेला आहे. तिथं तुमचे चार्जेस वगैरे दाखवलेले आहे, ते चार्जेस पाहून घ्या आणि राईट बटनवर क्लिक करा आणि प्रोसीड करा. बघा आता तुम्हाला इथं सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पे नाव करा. आता पेमेंट गेटवे इथं ओपन झालेला आहे, तर याच्यावर तुम्ही खाली इथं येऊन इथं राईट करून तुमची पेमेंट करून घेऊ शकता. असा तुमचा पेमेंट गेटवे ओपन होईल. इथं तुम्हाला 3 ऑप्शन आहेत, ATM कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डनं तिथं पेमेंट करू शकता. त्याच्यानंतर UPIचं ऑप्शन आहे,
इथं स्कॅनरवर क्लिक करून स्कॅन करून मी पेमेंट करू शकता किंवा नेट बँकिंगने सुद्धा करू शकता. तर इथं तुमचं पेमेंट करून घ्या. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुम्ही लॉग इन पेजवर यायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर इथं डाव्या साईडला हे ऑप्शन दिलेले आहे. ते इथं ॲप्लिकंट स्टेटसमध्ये यायचं आहे. ॲप्लिकंट स्टेटसमध्ये तुमचा इथं फॉर्म दिसेल तुम्हाला. आता इथून तुम्हाला तुमची प्रिंट घ्यायची आहे. हा प्रिंटचा ऑप्शन आहे. तर इथून तुम्हाला प्रिंट निघाल. तुम्हाला एक कॉपी तुमच्याजवळ ठेवायची आहे आणि एक कॉपी तुम्हाला कॉलेजला नेऊन द्यायची आहे. कॉलेजला नेऊन दिल्यानंतर तुम्हाला तिथं त्यांची जे फीज आहे ते घेतील आणि तुमचं फॉर्म्स कन्फर्म करतील. तर तुम्हाला एक प्रिंट कॉलेजला नेऊन देणं आवश्यक आहे. तर व्हिडिओ चांगला वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशीच माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत असते.